नमस्कार, सुप्रभात. मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहता आहात न्यूज 18 लोकमत. ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आज आळंदीमधून प्रस्थान ठेवणार आहे आणि या सोहळ्यासाठी दरवर्षी माऊलींच्या रथासमोर चालणारे अश्व आळंदीमध्ये दाखल झालेले आहेत. माऊलींचा पालखी सोहळा राजवैभवाचं प्रतीक मानला जातो आणि म्हणूनच शितळे सरकार यांनी फार वर्षांपूर्वी आपले अश्व पालखी सोहळ्यासाठी दिलेले होते आणि हीच परंपरा अजूनही कायम आहे. अंकलीचे शितळे सरकार स्वतः अश्व घेऊन या सोहळ्यासाठी उपस्थित राहत असतात. अश्व दाखल होताच त्यांना मंदिरात नेऊन त्यांना माऊलीच्या समाधीचं दर्शन दिलं जातं. माऊलींच्या रथासमोर चालणारे अश्व दाखल झालेले आहेत. ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आज होणार आहे. आळंदीतनं पालखी प्रस्थान ठेवणार आहे आणि या सोहळ्यासाठी म्हणून दरवर्षी माऊलींच्या रथासमोर चालणारे अश्व आळंदीत दाखल झालेले आहेत. माऊलींचा पालखी सोहळा राजवैभवाचं प्रतीक मानला जातो आणि म्हणूनच शितळे सरकार यांनी फार वर्षांपूर्वी आपले जे अश्व आहेत, जे घोडे आहेत, ते पालखी सोहळ्यासाठी दिलेले होते आणि तीच परंपरा अजूनही कायम आहे. अश्व दाखल होताच त्यांना मंदिरात नेलं जातं आणि माऊलींच्या समाधीचं त्यांना दर्शन दिलं जातं. आज पालखीचं आळंदीतनं प्रस्थान होणार आहे आणि याच्या सोहळ्यासाठी म्हणून जय्यत तयारी करण्यात आल्याचं आपण या दृश्यांमधून पाहतो आहोत. आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. या सगळ्या पालखी प्रस्थान सोहळ्यावर कोरोनाचं सावट तर असणारच आहे, मात्र सगळ्या नियमांचं पालन करून हा पालखी प्रस्थान सोहळा पार पडणार आहे. आणि आज या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या अनुषंगानं मानाचे जे अश्व आहेत ते आळंदीमध्ये दाखल झालेले आहेत. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढी वारी सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्यांपैकी 24 जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. ज्ञानेश्वर माऊलींचा आजचा पालखी सोहळा प्रस्थान ठेवतो आहे आणि त्याकरता मानाच्या दिंड्यांमधील सहभागी होण्याची परवानगी निवडक वारकऱ्यांना, मानकऱ्यांना देण्यात आलेली होती आणि या सर्वांची कोरोना टेस्ट करणं हे अनिवार्य करण्यात आलेलं होतं, बंधनकारक केलं गेलं होतं आणि त्यानुसार देवस्थानच्या वतीनं एकूण 264 जणांची RT-PCR टेस्ट केली गेली होती. त्यापैकी 24 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत. या 24 जणांना चाकण म्हाळुंगे इथल्या कोविड सेंटरमध्ये उपचारांसाठी दाखल केल्याची माहिती आळंदी देवस्थानच्या वतीनं देण्यात आलेली आहे. या 24 जणांवर कोविड सेंटरमध्ये सध्या उपचार सुरू आहेत. एकीकडे या पालखी प्रस्थान सोहळ्यावर कोरोनाचं सावट असल्याचं आपण पाहतो आहोत, तर दुसरीकडे पालखी सोहळा होतो आहे, पालखीचं प्रस्थान होत आहे, त्या अनुषंगानं जय्यत तयारी देखील करण्यात आलेली आहे. आणि याचबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे. गोविंद वाकडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. जय हरी गोविंद. आपण बघतो आहोत आज पालखी सोहळा आहे, प्रस्थान होणारे पालखीचं जय्यत तयारी करण्यात आलेली आहे, मात्र यावर कोरोनाचं सावट देखील आहे. गोविंद, या सगळ्याबद्दल सविस्तर काय सांगता येईल? अजिंक्य रामकृष्ण हरी, खरं तर आज कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महाराज ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा प्रस्थान होणार आहे. खरं तर वर्षभर या सोहळ्याची, या क्षणाची वारकरी संप्रदाय नव्हे तर समस्त भक्तजन वाट पाहत असतात. हा सोहळा दुपारी पार पडणार आहे, मात्र त्याआधी जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की कशा पद्धतीने चोख बंदोबस्त इथे तैनात करण्यात आलेला आहे.
इतर जे बाहेरची व्यक्ती आहेत त्यांना प्रवेश नाही आहे। संचारबंदी इथे लागू करण्यात आलेली आहे आणि याचं कारण याची मुख्य दोन कारणं हे आहेत की एकतर कोरोनाचं सावट आहे आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे इथे गर्दी होणं याची दक्षता घेते प्रशासन आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे काही वारकरी संघटना आणि बंडा तात्या कराडकर ज्येष्ठ वारकरी नेते यांनी आज इशारा दिलेला आहे की आम्ही परंपरेनुसार पायी वारीसाठी आळंदीत दाखल होऊ आणि त्यानुसार पायी वारीला सुरुवात करू। त्यामुळे प्रशासन इथे त्यांच्या पद्धतीनं काळजी घेत आहे। दुसरीकडे जर बघितलं तर माऊलींचं जे मंदिर आहे समाधी मंदिर अत्यंत सुंदर फुलाची आरास तिथे केल्या गेलेली आहे आणि तिथे सजावट सुरू आहे। 9 वाजता काल्याचं कीर्तन सुरू होईल आणि 12 वाजेपर्यंत ते सुरू राहील। त्यानंतर काल्याचं कीर्तन संपलं की मग मुख्य सोहळ्याला प्रारंभ होणार आहे आणि त्यासाठी म्हणून या परिसरातले खासदार लोकप्रतिनिधी असतील हे उपस्थित राहतील। त्याचबरोबर गृहमंत्री वळसे पाटील हे सुद्धा असणार आहेत आणि त्याचबरोबर नीलम गोरे ह्या सुद्धा येणार आहेत। त्यामुळे मांदियाळी असते अर्थातच, पण दुसरीकडे जे भक्त आहेत जे वारकरी आहेत त्यांची मांदियाळी असते ते मात्र यावर्षीही नाही आहेत आणि आळंदी अशी इंद्रायणीचा घाट असेल किंवा आळंदी ओस पडलेली आहे। अर्थातच या परिस्थितीमध्ये सुद्धा आजचा सोहळा हा भव्य दिव्य पद्धतीने पार पडावा यासाठी आळंदी प्रशासन प्रयत्न करत आहे आणि तो त्याच पद्धतीने पार पडेल अशी अपेक्षा आहे। बिलकुल गोविंद, आपण म्हटलं की हा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि या एका दिवसाची आतुरतेनं वाट पाहिली जात असते आळंदीमध्ये, राज्यभरामध्ये, सगळीकडेच। पण आजच्या या दिवसावर कोरोनाचं सावट आहे। आपण बघितलं 24 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह देखील आल्याची बातमी आज सकाळीच आपल्यापर्यंत आलेली होती। काय नेमकी आता खबरदारी घेतली जाते? कारण काही मोजक्याच निवडक वारकऱ्यांना मानकऱ्यांनाच तिथं उपस्थित राहण्याची परवानगी दिली गेली होती। प्रशासन या सगळ्यावर अतिशय बारकाईनं लक्ष ठेवून आहे, सगळी परिस्थिती नियंत्रणात असल्याचं दिसतंय आपल्याला। पण तरी देखील नेमकी काय खबरदारी घेतली गेलेली आहे? कारण आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे, सोहळा होणार आहे आणि अनेक लोकप्रतिनिधी काही उपस्थित असणार आहेत, मान्यवर देखील उपस्थित असणार असल्याचं आपण सांगितलं। गोविंद, या सगळ्याबद्दल काय सांगता येईल? अजिंक्य, खरं तर एकूण 264 जणांची म्हणजे जे दिंडी प्रमुख आहेत किंवा सोहळ्यातले जे मुख्य मानकरी मुख्य घटक आहेत त्यांच्यापैकी 264 जणांना परवानगी देण्यात आली होती। मात्र त्यांना RT-PCR चाचणी करणं हे अनिवार्य करण्यात केलं गेलं होतं। त्यानुसार परवा या सगळ्यांची चाचणी केल्या गेली, कोरोना चाचणी केल्या गेली। त्यापैकी 24 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं आता माहिती समोर आली, कारण की रात्री त्यांचा अहवाल प्राप्त झालेला आहे। त्यानुसार ज्या 24 जणांना कोरोनाची लागण झालेली आहे त्यांना जवळच्या कोविड सेंटरमध्ये माळून घेतल्या उपचारासाठी दाखल केलंय। असिम्प्टोमॅटिक आहेत हे सगळेजण, त्यांना कुठलाही जास्त त्रास नाहीये। मात्र प्रशासनाने जी काळजी घेतली त्यानुसार ज्या सगळ्यांच्या चाचण्या केल्या गेल्या ते कुठेतरी एक प्रकारे बरं झालं असं म्हणता येईल। नाहीतर हे चाचण्याशिवाय जर गेले असते तर अनेकांना त्यांची लागण झाली असती। त्यामुळे प्रशासन असेल, देवस्थान असेल, हे सगळे जे नियम आहेत ते पाळून आजचा सोहळा पार पाडणार आहेत आणि अर्थातच वारकऱ्यांनी मानकऱ्यांनी त्याला प्रतिसाद दिला, स्वतःच्या चाचण्या करून घेतल्या। त्यामुळे कुठेतरी आजचा सोहळा जो आहे तो व्यवस्थितरित्या आणि जे कोरोनाचे नियम आहेत ते पाळूनच पार पडेल असं एकंदरीत दिसतंय। बिलकुल गोविंद, आणि आपण मगाशी सांगितलं की जय्यत तयारी सुरू आहे सध्या आळंदीमध्ये आणि दुसरीकडे आपण बघितलं तर मानाचे अश्व देखील आज दाखल झालेले आहेत आणि या मानाच्या अश्वांबद्दल नेमकं त्यांचं महत्त्व काय हे वेगळं सांगायला नको, आपल्या सर्वांनाच ते माहिती आहे। ही जी तयारी सध्या सुरू आहे आजच्या या पालखी प्रस्थान सोहळ्याची, गोविंद, त्याबद्दल नेमकं काय सांगाल? अर्थातच अजिंक्य, जसं तुम्ही म्हणालात की अश्व आलेले आहेत, या अश्वाचं अत्यंत महत्त्व आहे संप्रदायामध्ये। कारण की आपण बघितलेलं आहे की दरवर्षी जेव्हा माऊलींचा किंवा तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा हा प्रस्थान ठेवतो त्यावेळेस हे अश्व रथाच्या समोर असतात। गोल रिंगण असेल, उभं रिंगण असेल, तिथे धावतात आणि या अश्वाच्या पायाखालची चरणधूल जी आहे ती वारकरी अत्यंत मनोभावे आपल्या माथ्यावर लावत असतात, एवढं या अश्वाचं महत्त्व आहे। दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे या पालखी सोहळ्याला राजवैभवाचं प्रतीक मानलं जातं। म्हणजे जुन्या काळात ज्यावेळेस हे पालखी जात होती त्यावेळेस कोणताही हल्ला होऊ नये आणि त्या समोर जर अश्व असेल तर हे राजाचं
त्या परिसरातल्या राजाचं वैभव आहे आणि इथे हल्ला करायचा नाही असे एक संकेत होते। त्यामुळे सुद्धा अश्व या पालखी सोहळ्यासमोर ठेवले जात होते। ती परंपरा अजूनही कायम आहे आणि शितोळे सरकार, जे अंकलीचे शितोळे सरकार आहेत त्यांचेच अश्व, ज्या अश्वाच्या भाळी शंख असतो असे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अश्व या पालखी सोहळ्यासाठी असतात, ते अश्व दाखल झालेले आहेत। आणि आज माऊलींचं समाधी मंदिर जे आहे ते पूर्णतः फुलाने सजवण्यात आलेलं आहे, रांगोळ्याच्या पायघड्या घालण्यात आलेल्या आहेत आणि अत्यंत विलोभनीय दृश्य आहे। आणि आज दिवसभर विविध सोहळे इथे पार पडणार आहेत, नित्यविधी पार पडणार आहेत। त्याचं प्रत्येक क्षणचित्र आपण आपल्या माध्यमातून, न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून घरी बसून जे वारी अनुभवतात त्या सगळ्या वारकऱ्यांना, भाविकांना आज आपण दाखवणार आहोत। गोविंद, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, ज्या मुद्द्याबद्दल आपल्याला विचारायचं होतं, आपण मगाशी उल्लेख केलात, बंडातात्या कराडकर देखील या वेळेला उपस्थित असणारच आहेत आणि आपल्याला माहिती आहे त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिला होता पायी वारी करू देण्याबद्दलचा आणि आम्ही कोणत्याही प्रकारचे नियम पाळणार नाही, जर सरकारनं आमच्या मागण्या मान्य केल्या तर मात्र आम्ही सहकार्य करू, अशी भूमिका त्यांनी घेतलेली होती। बंडातात्या कराडकर नेमकं आता आज काय भूमिका घेणार याकडे अनेकांचं लक्ष देखील लागलं होतं। गोविंद, वादाची ही किनार होती, याबद्दल नेमकी सध्याची काय अपडेट आहे? बंडातात्या कराडकर काही या संदर्भातली भूमिका पुन्हा एकदा वेगळी जाहीर करतील का? काय नेमकी त्याबद्दलची माहिती देता येईल गोविंद? अर्थातच अजिंक्य, या संदर्भात प्रशासन आता मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे की बंडातात्यांना समजूत घालण्याचं, मात्र ते त्यांना सापडत नाही आहेत। आणि बंडातात्यांनी जी आपल्याला माहिती दिली ते आळंदी परिसरातच आहेत। आज दुपारी कुठल्याही परिस्थितीमध्ये ते आळंदीच्या मंदिर परिसरात दाखल होतील असं त्यांचं म्हणणं आहे। आणि म्हणूनच आपण बघितलं सर, अशा पद्धतीने प्रत्येक वाहन इथे चेक केलं जाते, मोठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त इथे तैनात करण्यात आलेला आहे। त्यासाठी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी म्हणून ही दक्षता घेतली जाते। जसे बंडातात्या येतील तसं त्यांना आधी समजूत घालण्याचा प्रयत्न केला जाईल। या आधी सुद्धा प्रशासनाने जे आहे ते त्यांना समन्स बजावले होते, स्थानबद्ध करण्यासाठी प्रयत्न केले होते, मात्र ते मिळून आले नाही। दुसरीकडे गणेश महाराज शेट्टी असतील विदर्भातले किंवा भाजपची धार्मिक आध्यात्मिक आघाडी असेल, यांनी सुद्धा इशारा दिलेला आहे की आज आम्ही आळंदीतून परंपरेनुसार पायी वारी करू। मात्र या सगळ्यांचा हट्ट जो आहे ते त्यांनी सोडावा असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे, कारण की वारकरी परंपरेला, संत परंपरेला यामुळे गालबोट लागेल। शासनाने निर्णय दिला तो मान्य करायला पाहिजे, याचंच हित आहे असं देवस्थानचं म्हणणं, विश्वस्तांचं म्हणणं आहे। वाखरीपासून पुढे पायी चालायला या सगळ्यांना परवानगी देण्यात आलेली आहे, मात्र तरीही वाखरीपासून नाही तर आळंदीपासून आम्ही आमच्या पद्धतीने पायी जाऊ या मागणीवर बंडातात्या ठाम आहेत आणि आज ते दुपारी येणार आहेत असल्याचं सांगितलं जात असल्याने असा बंदोबस्त लावला गेलेला आहे। गोविंद, देवस्थान आणि विश्वस्तांनी वेळोवेळेला या संदर्भातली आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली होती आणि त्यानुसार सरकारला आणि प्रशासनाला आपण सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचंही जाहीर केलं गेलं होतं। गावकरी देखील म्हणाले होते की नियमांच्या बाहेर जाऊन कोणी काही करू नये, पण या सगळ्या घडामोडी पाहता, हा सगळा वाद पाहता, आज या सगळ्या गोष्टी घडणार नाही घडणार याबद्दल अनेकांना शंका होती, त्याबद्दलची मतमतांतरं व्यक्त होत होती। मात्र हा वाद पाहता प्रशासनानं नेमकी काय भूमिका आता घेतलेली आहे? आपण मगाशी सांगितलं की चोख बंदोबस्त आहे ठिकठिकाणी आणि प्रत्येक गाडी जी आहे ती तपासली जाते, पण प्रशासकीय पातळीवर नेमके काही याबद्दलचे निर्णय होण्याची शक्यता वाटते का? काही त्याबद्दलचा दिलासा दिला जातो का? आणि देवस्थान आणि विश्वस्तांची काही या संदर्भातली भूमिका आता स्पष्ट होतीये का? अजिंक्य, खरं तर विश्वस्तांनी तर शासनाचा निर्णय मान्य केलेला आहे, कारण की त्यांचं म्हणणं आहे की गेल्या वर्षी कोरोनाचं सावट होतं, गेल्या वर्षी एकच बस जाण्यासाठी परवानगी होती, मात्र यावेळेस ती संख्या वाढवल्या गेलेली आहे, बसेस जास्त आहेत आणि जे वारकरी जाणार आहेत त्यांची संख्या शासनाने वाढवलेली आहे आणि वाखरीच्या पुढे पायी जाण्याची जी परंपरा अबाधित ठेवण्यासाठी वाखरीपासून पुढे परवानगी दिलेली आहे। असं असताना कुणीही हट्ट करू नये असं विश्वस्ताकडनं सांगितलं जातं। मात्र बंडातात्या किंवा इतर जे वारकरी संघटना आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की इतर ठिकाणी जे पक्षाचे कार्यक्रम आहेत, राजकीय पक्षाचे किंवा इतर जे कार्यक्रम आहेत त्यांना परवानगी दिली जाते, तर ही परंपरा जपण्यासाठी आम्हाला मोजक्या वारकऱ्यांमध्ये अगदी नियमाचं पालन करून जाऊ द्या ही त्यांची भूमिका आहे। मात्र प्रशासनाने एकदा निर्णय घेतल्यानंतर तो आता
बदलणं आत्ता तरी शक्य नाही आहे. त्यामुळे प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम राहून त्यांची समजूत काढेल अशी शक्यता आहे. इतर जे घटक आहेत त्यांनी तर बंडातात्यांना खास करून ग्रामस्थांनी सुद्धा विनंती केलेली आहे की आपण अशा पद्धतीचा हट्ट करू नये आणि कुठेतरी माघार घ्यावी. यामुळे संत परंपरेला गालबोट लागू शकतं. मात्र बंडातात्यांनी आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट केली होती आणि त्यानुसार दुपारी ती येथे पोहोचतील. आत्ताही ते आळंदी परिसरातच आहेत. मात्र इथल्या पोलीस प्रशासनाला त्या अद्याप मिळून न आल्यामुळे त्यांना स्थानबद्ध करता आलं नाही. कदाचित त्यांना स्थानबद्ध केली जाईल जर ते मिळून आले तर अशी शक्यता आहे. अजिंक्य. बिलकुल गोविंद, आणि पुन्हा एकदा तोच प्रश्न, कोरोनाचं सावट आहे त्यामुळं अनेक वारकऱ्यांना या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी उपस्थित राहता येणार नाही आहे प्रत्यक्ष, पण ऑनलाईन माध्यमातून व्हर्च्युअली त्यांना कदाचित हा सोहळा पाहता येऊ शकेल. अनेक वारकऱ्यांची इच्छा असते की या पालखी सोहळ्यामध्ये आपण सहभागी व्हावं प्रत्यक्षपणे, आणि त्या दृष्टीनं काही वारकरी आज येण्याची शक्यता वाटते का? काही त्याबद्दलची दृश्य दिसत आहेत का? पोलीस प्रशासन असेल त्यांना कदाचित नाईलाजानं या वारकऱ्यांना परत पाठवावं लागत असेल, पण त्यांच्याही समोर काही इलाज नाही. गोविंद, त्याबद्दल नेमकं काय सांगतील? कारण बऱ्याच वारकऱ्यांचा हिरमोड झालेला आहे. अर्थातच म्हणजे हे सलग दुसरं वर्ष आहे आणि पांडुरंगाच्या भेटीपासून वंचित राहावं लागतंय वारकऱ्यांना. अगदी गरीब किंवा ग्रामीण भागातले वारकरी आहेत त्यांना ह्या सगळ्या बाबी माहिती नाहीत. कोरोना आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचलंय, मात्र इतका चोख बंदोबस्त असेल हे प्रत्येकापर्यंत पोहोचलं नाही. त्यामुळे काही वारकरी येत आहेत आणि त्यांना परत जावं लागते, कारण की आळंदीच्या प्रवेशद्वारावर त्यांना अडवलं जातं आणि प्रशासनाकडनं त्यांना सांगितलं जातं की अशा पद्धतीनं आता परवानगी नाही आहे. अगदी कोणतेही वाहन आळंदी परिसरामध्ये सोडलं जात नाही. इथे आळंदीच नाही तर या जवळपासच्या 8 गावांमध्ये संचारबंदी, जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला असल्यामुळं पोलिसांची निगराणी जी आहे ती तैनात आहे, बंदोबस्त, आणि त्यानुसार काळजी घेतली जाते. आपण जर इथे बघितलं तर आत्ता हा आळंदीच्या समाधी मंदिराचा हा मुख्य रस्ता आहे जो नेहमी भरलेला असतो, आपल्याला माहिती आहे. परंतु इथे आता एकही व्यक्ती नाही आहे, कारण की सगळीकडे हा बंदोबस्त आहे तैनात केला गेलेला आणि त्यानुसार पोलीस प्रशासन जे आहे ती काळजी घेत आहे. त्यामुळे आळंदी देवस्थाननी ऑनलाईन पद्धतीने ह्या सगळ्या सोहळ्याचं दर्शन थेट व्हावं याची तरतूद केलेली आहे आणि त्यानुसार सगळ्यांना दर्शन होणारच आहे. मात्र त्याचबरोबर न्यूज 18 लोकमत सुद्धा आजच्या या सगळ्या सोहळ्याचं चित्र दाखवणार आहे. आधी आपण दाखवणार आहोत. त्यामुळे जे वारकरी आहेत खरं तर त्यांना सलाम आहे की त्यांनी याही वर्षी प्रशासनाची जी भूमिका आहे ती मान्य करत अनेक वारकरी आलेले नाही आहेत, म्हणजे बहुतांश आलेले नाही, परंतु ज्यांचा हट्ट आहे ते मात्र आज दाखल होतील आणि ते एकाच वेळी दाखल होतील अशी शक्यता आहे. दुपारी 2च्या सुमारास हे सगळे वारकरी ज्यांनी पायीवारी जाण्याचा हट्ट धरलेला आहे ते दाखल होतील अशी शक्यता आहे आणि त्यामुळे प्रशासन त्यानुसार काळजी घेताना दिसून येईल. गोविंद, खूप खूप धन्यवाद आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल. आणि या पालखी प्रस्थान सोहळ्याची जी दृश्य आहेत त्याचं जे थेट प्रक्षेपण आहे आपण न्यूज 18 लोकमतवर करणारच आहोत. त्यामुळं ज्यांना हुरहुर लागलेली आहे की हा पालखी प्रस्थान सोहळा आपल्याला प्रत्यक्ष याची डोळा पाहता येणार नाही, त्यांना कदाचित ऑनलाईनच्या माध्यमातून